नमस्कार मित्रांनो, मी रतन कासारे स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आलो होतो रत्नागिरीला, ताईच्या गावी. आता ताईच्या गावी एक छोटासा प्रोग्राम होता. आता प्रोग्राम संपवून आम्ही निघालो आहे. तर हा ताईचा गाव बघा, हा त्यांचा गावचा एंट्री आहे. पण ॲक्च्युली त्यांच्या घरी जायला हे लेफ्टमधून रस्ता आहे बघा, इकडून रस्ता आहे त्यांच्या घरी जायला. आता निघतोय. आधी जायचं आहे खेडला, सुमेधला घ्यायला, दादाचा छोटा मुलगा. हा कातळ बघा केवढा मोठा आहे. एका बाईने सांगितलं आहे कातळाची परंपरा की खूप जुना कातळ आहे आणि त्या कातळाला बघा होल आहेत, हे बघा. आता ते म्हणतात की या पक्ष्यांनी होल काढलेत, कदाचित असू शकतात. पण या बऱ्याच वर्ष जुना कातळ आहे. केवढा मोठा कातळ आहे बघा, म्हणजे त्याचा स्पेस खूप मोठा आहे. आणि यांचं गाव किती सुंदर आहे बघा, एकदम निसर्गामध्ये यांचं गाव आहे. चला तर निघूया आपण आता, डायरेक्ट खेडला जाऊया. कॅम्पस बघ, महाडचे कॅम्पस इनोलेक्स अकॅडमी. मगाशी दिसलं नाही ते आपल्याला. हो मगाशी दिसलं ना, हे काय हे बघ, हेच आहे मगाशी बघितलं आपण. मी मला बघितलंच नाही. अरे नाही बरेच गुरं आहेत मग. आई बाप कोण नाही वाटते जरा किती गुरं आहेत, गुरांची बघा लाईनच लागले. गुरं की नाही वाटतं, पण बरोबर रस्त्याच्या बाजून चाललेत, काही मध्ये पण चाललेत बघा. बऱ्याच वर्षांनी आज रत्नागिरीला आलो आहे, कारण सहसा योग येत नाही इकडे रत्नागिरी इथपर्यंत यायचा. मागील वाटतं ताईच्या मुलीचे लग्न आलं होतं, त्यानंतर आज. आता संगमेश्वरच्या पुढे आलो आहे. संगमेश्वर येईल आता, संगमेश्वर येईल आता. रत्नागिरी खूप डेव्हलप झालं आता, खूप म्हणजे खूपच. म्हणजे मुंबईसारखा फील होतं तिकडे. जी डेव्हलपमेंट मुंबईला चालली तशी तिकडे पण चालली. हे बघा, हे संगमेश्वरचं बहिणीचं गाव, वरती वाडी दिसते बघा. ते घरं बिरकुलची कशी आहेत, डोंगराच्या वर इथं एकदम. बघितलं पप्पूचं गाव, पप्पूचं गाव बघितलं. चला आता निघूया, पप्पूचं गाव बघितलं आहे. संस्कार काय बाहेर पडतच नाहीस तू आत्याचं गाव बघायला? काय बाहेर पडलासच नाही आत्याचं गाव बघायला? लहान होता तेव्हा. मग झोपलेलो मी तेव्हा तू लहान होता ना, गेलं तेव्हा पण. आठवतंय. तुला कसं आठवतं ते? लग्न झालेलं ना, तुला कसं आठवतंय? मला असं आठवतंय म्हणजे मला आठवतंय. तू खूप लहान होतास. 3 वर्षाचा असेल. आठवतंय. आठवतंय ना, औषधला होता. एसी का बंद? जिवाडी. निजळेवाडी. डायरेक्ट खेळलं थांबायचं ना. मिठाई घ्यायची वेळी. हा, मिठाई. बोलतो ना शाळा बंद आहे म्हणून, कॉलेज. वाटत बसतोस. फोन केला मी त्याला इन्फॉर्म केलं का पण तुम्ही? फोन नाही केला अचानक. अचानक भयानक कार्यक्रम. तेव्हा तू पेढे घेऊन ये. आहे की नाही? म्हणजे आपल्याला माहितच नाही. हा, पण नंतर परत एकदा विजिट घे. मग तिथे भरण्याला उभा राहा. याडा वाटेल म्हणजे. अरे काय बोलतोच काय, भरण्याच्या स्टॉपवर उभा राहा ना, आम्ही येतोय त्याला घेऊन. कोण पाटणे? हा, तिथे राहशील. तू गेटवर थांब. काय बोलताय काय नको थांबशील. मग तू पाटणी जिथे थांबे. पाटणी सरांचं नाही काय तो फार्म हाऊस आहे.
बघा लेफ्टला वरती संगमेश्वर स्टेशन दिसते. आता लगेच आले असं वाटतंय मला. सगळे स्टेशन नाही. एवढं थोडी घर जाणार आहे. 6-5:30 घर जाऊ आपण. आता परत आलोय परशुराम घाटामध्ये. इथून बरोबर येऊ दिसेल ना चिपळूणचा खाली. चिपळूण खूप मोठी सिटी आहे. मग अशी त्या साईडला होतं ना, ह्या साईडवर मस्त दिसतं आता व्ह्यू. बापरे छान आहे सिटी. सुमित आता वाट बघत असेल तर कधी पप्पा येतात म्हणून. त्याला दुपारी फोन केला होता, तो बोलतो की येणार आहे म्हणून. आता वाट बघत असेल कधी येतात म्हणून. तरी सुमित वयाने लहान आहे आणि आता आहे 8वीला. त्याच्यामुळे तर त्याला हॉस्टेलला थोडा जमायला वेळ लागेल. तरी पण तो ह्या वयात हॉस्टेलला राहतो हीच खरी म्हणजे मोठी गोष्ट आहे. पण त्याला शिक्षणासाठी तिकडे राहावं लागते. इथे राईट साईडला बघा परशुरामाचं मंदिर आहे. बरेच लोक इथे दर्शन घेतात. मंदिर बरोबर राईट साईडलाच आहे. आता इथं पुढे लोट्याचा माल MIDC आहे चिपळूणची. खूप मोठी MIDC इकडे. ती चिपळूणची MIDC एवढी मोठी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. म्हणजे आजूबाजूला म्हणजे खेड, दापोली, इकडे सावर्डे, चिपळूणच्या लोकांना बऱ्याच लोकांना इकडे नोकऱ्या मिळाल्यात. हे केमिकलची कंपनी जास्त आहेत. MIDC बरीच मोठी आहे. आता पोचतोय खेडला. हे दिसतंय खाली खेड सिटी आहे ती. खेड पण मोठी सिटी आहे पण तालुका आहे. आता खेडमध्येच आहे सुमितचं हॉस्टेल. तिकडेच जायचं आहे आपल्याला. तिथे स्टेशन पण दिसतंय बघा खेडचं. ब्रिज आहे, ट्रॅक पण दिसतंय. इथून आज जायला रस्ता खेडला स्टेशनला. म्हणजे स्टेशनवरून हॉस्टेल जवळ आहे. 10 मिनटावरती असतील. आणि बाय कारने भरणा नाक्यावरून लेफ्ट मारलात की ते हॉस्टेलला जवळ आहे तिथून. आले सुमेच्या हॉस्टेलमध्ये. सुमेला घेऊन चाललं घरी. तयार होत आहे. झालं का रे? हां चल. सगळी तयारी करतोय सुमेध आता स्वतःच. आला तर एकदम शॉक झाला बघून आम्हाला. त्या चेहऱ्यावरती जरा स्माईल आलं होतं. त्याचं हॉस्टेलचं खालचं कॅम्पस आहे, समोर स्कूल आहे. सगळी खाली मुलं खेळत आहेत. सुमेध काय खाली खेळायला गेला नाही, पण त्याला माहिती आहे पप्पा येणार घ्यायला त्याला. कॉफीचं आहे ते बंद केलं. कॉफी आहे मग. आता निघालोय सुमेधला घेऊन. हे स्कूल आहे सुमेधचं आणि ते हॉस्टेल.
म्हणजे काय घेतलं नाही? हा डोसा घेतला. संस्कार तू चीज मसाला डोसा. वेंदी घेतलेली भजी. दादाने मी चाय प्यायला नाही. आणि काय परत ओनियन उत्तप्पा. नाश्ता करायला थांबलोय कारण सुमेधला पण हॉस्टेलला काय भेटत नाही खायला बाहेर जायचं, त्याच्यामुळे तो पण जरा खुश झाला आहे. माझा नाश्ता करून झाला आहे. मी जरा बाहेर भटकंती करतो आहे, जरा व्ह्यू बघतो आहे. ते बघा तिकडे नाश्ता करत बसले अजून. हे हॉटेल खेड आणि पोलादपूरच्या मध्ये आहे. म्हणजे आता आम्ही निघालो खेडवरून महाडला जायला. पोलादपूरच्या अलीकडे हे हॉटेल आहे. खूप छान हॉटेल आहे. हे अंकल बघा, काका मला वाटते रेडे आहेत, चरायला घेऊन आलेत. इकडे बघा फूड मॉल आहे आणि हे समोर गेस्ट हाऊस आहे. त्याच्या आतमध्ये पण हॉटेल आहे. ते जास्त VIP लोकांसाठी आहे. हे प्रशस्त आहे हॉटेल आहे. पार्किंग वगैरे खूप मोठी आहे आणि नाईटला खूप जास्त रश असते इथे पण. अजून संस्कार सुमेध झाला नाही आहे, ते तिकडे बसलेत बघा. इकडे पण सकाळी नाश्ता असतो 8 ते 11 अनलिमिटेड. ह्यांनी पण चालू केलं आहे 150 रुपयात. तर फोटो सेशन झालं, निघूया आता. सुमेध आल्यापासून गप्पा मारतोय संस्कार बरोबर. त्याच्या काही गप्पा संपत नाही आहेत. सगळं सांगतोय, हॉस्टेलचं सांगतोय, स्कूलमधलं सांगतोय दादाला. त्यांच्या काही गप्पा संपतच नाही आहेत. चला तर परत लागतोय कशेडी घाटातला बोगदा आपल्याला. पोलादपूरच्या अलीकडे आपण बोगदा, खेडच्या पुढे, म्हणजे खेड टू पोलादपूरच्या मध्ये आहे. या बोगद्यामध्ये बघा टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर केला आहे. छान टेक्निक वापरले. 2 बोगद्याच्या मध्ये रस्ता ठेवला आहे. इन केस इमर्जन्सी काय झालं तर दुसऱ्या बोगद्यामध्ये जाऊ शकतो आपण. म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरली याच्यात. व्हेंटिलेशनसाठी पण फॅन लावलेत. म्हणजे काम छान झाले पण, आणि बघायला पण सुंदर वाटतं लाईटिंग वगैरे मध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे अंतर कमी झालं या बोगद्यामुळे. लोकांचा वेळ वाचतो. संध्याकाळचा सनसेट पण दिसतोय बघा. आणि आता आपण पोचलोय महाडमध्ये. थोड्या वेळातच घरी पोचू आपण. आता घरी पोचता पोचता बघा सनसेट पण बघायला मिळेल आपल्याला. चला तर मंडळी, बाय.